नमस्कार, माझं नाव आहे अभिषेक पवार आणि तुम्ही पाहताय ETV न्यूज 24. सध्या मी अकलूजमध्ये आहे आणि आताच जगद्गुरू तुकाराम महाराजांचे रिंगण ते पार पडलं आहे. माझ्यासोबत काय वारकरी वर्ग आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की रिंगणामध्ये अश्व का पळतं, हे महत्त्व कुठून आलं आणि नेमकं त्यानंतर काय काय गोष्टी काढल्या जातात. नमस्कार. नमस्कार. रिंगणामध्ये अश्व पळायचं काय महत्त्व, काय नेमकं काय? महत्व म्हणजे जो अश्व आणि रथ आहे हे आपले 5000 वर्षापासूनची जगद्गुरू तुकोबरायच्या पालखीचा रथ आहे. आणि भगवान गोपाळकृष्णाने ज्यावेळेस अवताराला आले, नर आणि नारायणाचा अवतार म्हणजेच अश्वाला नर म्हटलेला आहे, तो भगवंताचा अवतार आहे. आणि तो धावल्यानंतर त्याच्या पायाची माती आपण घेतल्यानंतर डोक्याला लावल्यानंतर प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूपमय आपण वारकरी होतो, असं या ठिकाणी अश्वाचं महत्त्व आहे. त्यानंतर विना म्हणजे प्रति जगद्गुरू तुकोबराय, कारण तुकोबरायचा विना भंडारा डोंगरावर आजही मितीला आणि सोहळ्यामध्ये वापरला जातो, म्हणून विण्याचं रिंगण या ठिकाणी केलं जातं प्रतार. म्हणून तुकोबराय म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचा अवतार. तुका विष्णू नाही दुजा, असं या ठिकाणी आपल्या ग्रंथामध्ये तुकोबरायच्या गाथ्यामध्ये सांगितलं. अश्व हा भगवंताचा अंश अवतार आहे आणि तो नर आहे. आपण सर्वसामान्य वारकरी नर नाहीत, म्हणून अश्वाला त्या ठिकाणी दर्शन घ्यावं, त्याच्या पायाची माती घ्यावी. परंतु एक वारकऱ्यांनी काळजी घ्यावी की अश्वाच्या पायाला हात लावताना अश्वाला कुठली इजा होऊ नये, ह्याची सर्वांनी जबाबदारी घ्यावी. बोला. टाळकरी विनाकरी ही पळाले, म्हणजे त्यांनी एक पळाले म्हणजे दौडके मारली. हे म्हणजे कशामुळे मारतात हे? प्रत्यक्ष तुकोबरायला प्रदक्षिणा घालणं. आपण पंढरपूरला आल्यानंतर जसं प्रदक्षिणेचा नियम आहे, चंद्रभागेचा स्नान नियम करावं असं संप्रदायाचा नियम आहे, पंढरपूर तीर्थाचं महत्त्व. तसं या ठिकाणी टाळकरी टाळ वाजवत गजर करत या ठिकाणी प्रदक्षिणा करतात आणि झेंडेकरीही प्रदक्षिणा करतात, असा या ठिकाणी परंपरेचा नियम आहे. ठीक आहे. रिंगण हे मात्र जेथून पालखी निघते तिथून काय चालू होत नाही, इथंच का? इथं पण असतंय. पाठीमागं पुण्यामध्ये आपण बांडगाव फाट्याला असतो, या ठिकाणी पालखी निघाल्यापासून पुण्यातनं बाहेर पडल्यानंतर काही ठिकाणी उभं रिंगण आहे, काही ठिकाणी गोल रिंगण आहे. आता इथून पुढे आपण आज सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला पालखीनं, त्यामुळं आता इथं कारखान्यावर गेल्यावर त्या ठिकाणी आमच्या तुकोबरायच्या पालखीत उभं रिंगण होते. उभं रिंगण म्हणजे काय असतं? दोन्ही बाजूला वारकरी टाळ घेऊन उभा राहिलेले असतात, अभंग म्हणत असतात आणि त्या ठिकाणी घोडा जातो आणि येतो. त्या ठिकाणी आरती होती, ज्या ठिकाणी मानाचं मुक्काम आहेत व काही वारकऱ्यांनी देव ठेवलेला आहे, परंपरा आहेत, त्या ठिकाणी असं पालखीत निघाल्यापासून 4 ठिकाणी उभं रिंगण आणि आडवं रिंगण होतं. त्यानंतर सर्वांचं शेवटचं रिंगण बाजीरावची विहीर आपण म्हणतो, जसं माऊलीकडनं त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये आपलं रिंगण होतं. मध्ये नारायण महाराजांनी जी तुकोबरायची वारी परंपरा चालू केली, ते पहिले माऊलीच्या रथाबरोबर, माऊलीच्या पायी दिंडी, त्यांच्याबरोबर अगोदर डोक्यावर पादुका घेऊन चालत होते. त्यावेळेचा सोहळा 50-50 वारकऱ्यामध्ये आज रिंगणामध्ये जो पाऊस चिखल आपल्याला दिसतो, पण गुडघे इतक्या चिखलातनं तुकोबरायच्या पादुका घेऊन तुकाराम महाराजाचे वंशज नारायण महाराज यांनी हा सोहळा चालू केला. त्यानंतर या सोहळ्याला शासनानं तसेच सर्वच तुमच्यासारख्या समाज माध्यमांनी सर्वांनी प्रोत्साहन दिल्यानंतर हा सोहळा लवकर माध्यमामध्ये प्रकाशित आला. तसं आमचं जे गाव आहे देवडी, आणि त्या ठिकाणी कुर्मुदास म्हणून संत होऊन गेले, लवळला आरणला सावतबाबा म्हणून संत महात्मे होऊन गेले, त्यांच्याही दिंड्या निघतात. परंतु हा सोहळा लवकर फोपावला. आज त्या ठिकाणी शासनाच्या सहकार्यानं वारकऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी दिंड्या येतात. या परिसरातले लवळ, आरण, सावताबाबाचं या परिसरातले वारकरी भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात, या सोहळ्याचा आनंद लुटतात. याच्यामध्ये महिला, वृद्ध, आबाल आणि कोणत्याही जाती वर्णाचं विचार न करता एकोप्यानं वागतात. इथं कोणाला आमंत्रण दिलं जात नाही, कोणाला पत्र पाठवलं जात, कोणाला मेसेज केला जात नाही. ही आपल्या वारकरी संप्रदायाची, हिंदू संस्कृतीची जिवंत ठेवण्याची परंपरा माझ्या या माध्यमातून मी सांगू इच्छितो की सर्व आपल्या सांप्रदायिक मंडळीने आणि वैष्णवाने आणि प्रत्येक हिंदू धर्मीयाने हा सोहळा आनंदाने पुढं चालू राहावा, यासाठी जाणाऱ्या येणाऱ्या वारकऱ्याला सहकार्य करणारे डिपार्टमेंट असेल, वैद्यकीय असतील, आणि या माध्यमातून आमचा सोहळा होतो. इकडं मागे या झेंडा घेऊन तुम्ही पुढे या, इकडे या. आता वारकरी या शब्दाचा अर्थ काय नेमका? 6 विषयावर वार करणं म्हणजे वारकरी. या सोहळ्यामध्ये आल्यानंतर काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे 6 विषय आहेत.
या सोहळ्यामध्ये 15 दिवस इकडे या तुळसवाले 15 दिवस 21 दिवसाचा आपला कार्यक्रम असतो. इकडे पुढे हा. तर हे 6 विषय संपले. वारकरी होणं म्हणजे 6 विषय संपवणं आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सोहळा आहे संपदा सोहळा. नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा असा हा सोहळा या ठिकाणी तुकोबारायचा अकलूज नगरीमध्ये पोहोचला. तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून पिणेकरी अलीकडे आता या इथं बरा या इथं मुलापाशी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या या सर्व कोणतं चॅनल आहे ई टी व्ही चॅनलच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला हा संदेश जावा असं तुमच्या आणि माझ्या या वैष्णवाच्या वतीनं या ठिकाणी मागणी करू. या ठिकाणी आमच्या दिंडीचं भाग्य मोठं की आम्ही देहू गावातून येतो. भक्तिशक्ती नावाचं ब्रीद आहे आणि या सानिध्यातून आमच्या जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही घोड्याची विण्याची टाळाची सर्व सेवा करू. आणि आमची सेवा करणारे दिंडीचे चालक मालक यांना या ठिकाणी मी दिंडीच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. तुम्हाला पण शुभेच्छा देतो. आता एवढा मोठा पाऊस पडला, एवढ्या पावसाच्या वातावरणातही तुम्ही एवढ्या गर्दीचं वारकरी कसं काय जमा झाले? असं आहे की कर्तुम ज्याला आपण म्हणतो त्याला कोण देव म्हणतं, कोण ईश्वर म्हणतं, कोण अल्लाह म्हणतं, कोण वाहेगुरु म्हणतं. पण आपल्या हृदयामध्ये जो अंतरात्मा आहे तोच विटेवर आहे, तोच पालखीमध्ये आहे. जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा असा हा वारकरी परंपरा आहे. मग त्या ठिकाणी पाऊस आला, ऊन आला, वारा आला, अखंड स्मरण भगवंताचं असल्यामुळं आज सर्व सोहळा पंढरपूरमध्ये गेल्यानंतर महाराष्ट्रातनं पालख्या येते. बरोबर आहे का? कोंबडी आपल्या पिल्ल्याला जसं पकाखाली घेऊन थांबते तसं आमचा तो पांडुरंगावर दृढ विश्वास आहे आणि आम्ही जगद्गुरु तुकोबारायाबरोबर चाललेलो आहे. त्यामुळं पाऊस आला, ऊन लागलं, काही झालं तरी आम्ही त्याच्यावर सर्व सोपवतो. केलेलं कार्य भगवंताला समर्पित करतो आणि त्यामुळं आम्हाला या पावसाचा चिखलाचा काहीही परिणाम होत नाही. ह्याला म्हणायचं विधेय अवस्था. वैष्णव वारकरी आहे तो पावसाची कशाची काळजी करत नाही. देह जावा अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. असं या शरीर हे नाशिवंत आहे, एक दिवस जायचं आहे. आणि तुकोबाराच्या सोहळ्यामध्ये जर मरण आलं तर मी गायकवाड महाराज देवडीकर जो गाता आहे बाबराव हरी देवडीकर त्या गावचा आहे, त्या भूमीमध्ये जन्मलेलो आहे. दोन्ही डोळ्यांना अंध होते पण तुकोबाराचा गाथा प्रकाशित केला आणि ते मोडलीम आणि आरणच्या परिसरामध्ये आहेत. आज हे चॅनलवाले आमचे पवार सर यांच्या माध्यमातून हा चॅनलच्या माध्यमातून हा संदेश जगद्गुरु तुकोबारायच्या वारकऱ्यांचा पूर्ण महाराष्ट्रात जावा, भारतात जावा अशी मागणी करून आपण त्यांना या ठिकाणी आपल्या भक्तिशक्ती सर्व विनेकरी टाळकरी आणि दिंडी क्रमांक 105 याच्या माध्यमातून आपण त्यांना शुभेच्छा देऊया. तुकोबारायच्या वतीनं शुभेच्छा देऊया, वारकऱ्याच्या हातून शुभेच्छा देऊया. त्यांच्या हातून हे कार्य उत्तर घडत राहो असं तुकोबारायच्या चरणी मागणी करूया. आणि 2च मिनिटं या ठिकाणी भजन होईल ते माझ्या मागे तुम्ही म्हणा आणि त्यानंतर आपले सांगता होईल. या पुढे ज्ञानोबा माऊली तुकारा, 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 ज्ञानोबा माऊली तुकारा. बोला बोला सर्व बोला. ज्ञानोबा माऊली तुकारा, 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 ज्ञानोबा माऊली तुकारा. कुंडले पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय.
छत्रपती संभाजी महाराज की जय सब संतान की जय